जुने शिवसैनिक, जुने शिवसेना नेते आणि जुन्या आणि नव्या दोन्ही शिवसेनेमध्ये सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी काम केलं आहे ते राजन विचारे आपल्यासोबत आहेत. विचारे साहेब, जे सध्या चर्चा सुरू आहे की दोन भाऊ एकत्र येतील किंवा दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत, आपण या दोन्ही पक्षामध्ये म्हणजे आत्ताचा भले शिवसेना दोन फूट जरी झाली असेल तरी आधी शिवसेनेत आपण काम केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं तो पक्ष होता तर आता पक्ष फुटलेला आहे, पण पुन्हा पक्ष एकत्र झाला तर काय परिस्थिती होईल आणि आपल्याला वाटतं का की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं? सर्वप्रथम मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेमधलं जी काही चर्चा आहे गेले 2-3 महिन्यापासून, आणि मला वाटतं मराठी माणसाची असेल, महाराष्ट्रातल्या जनतेची असेल, की या दोघं भावांनी एकत्र यायला पाहिजेत आणि दोघांचे स्वतंत्र पक्ष आहेत. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब आणि तिसरी पिढी आदित्य ठाकरे साहेब, या 3 पिढी बरोबर काम केलेला मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की ह्या पक्षाचा ओरिजिनल मी शिवसैनिक आहे. कळलं की नाही? जे काय डुप्लिकेट होते, जे विकाऊ होते आणि विकत जाणारे होते, ते मला वाटतं या पक्षातून तिकडे गेले. परंतु आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिक जे 35 वर्ष या शिवसेना प्रमुखांच्यामुळे, त्याचबरोबर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब असतील, यांच्या आशीर्वादांच्यामुळेच आणि ठाण्यातील जनता यांच्यामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आज 35 वर्ष वेगवेगळ्या पदावरती मी काम करतो आहे. मी 4 टर्म नगरसेवक होतो, 20 वर्ष, त्यानंतर महापौर होतो, आमदार होतो आणि 2दा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी दिली. ही माझ्या पक्षप्रमुखांच्यामुळेच मला मिळाली आणि जनतेने दिले. पण साहेब, हाच मुद्दा आहे की ज्यावेळी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेस त्यांची जिथे घुसमट होते किंवा त्यांचं ऐकलं जात नाही किंवा त्यांना ज्या पद्धतीने पक्ष वाढवायचे, त्यांना ज्या पद्धतीने काम करायचं आहे ते काम करू दिलं जात नाही आहे. आणि एक शिवसेनेतील त्यावेळीची अशी एक फळी होती ज्यांनाही सेम राज ठाकरेंसारखं वाटत होतं आणि तेही राज ठाकरेंसोबत बाहेर पडले होते. मग ती घुसमट आत्ता कुठे संपली आहे का? किंवा मला वाटतं त्यावेळेला काय त्यांनी जो निर्णय घेतला असेल, त्यांनी तर स्वतःचा पक्ष पण काढला ना. त्यांनी कुठला पक्ष फोडला नाही, त्यांनी स्वतः पक्ष काढला आणि ते पक्ष त्या ठिकाणी ते स्वतः त्यांची विचारधारा घेऊन, बाळासाहेबांची विचारधारा घेऊन ते पुढे चाललेले आहेत आणि काम करत आहेत. बाकीच्या लोकांसारखं तर नाही ना, दुसऱ्यांची पोरं ती आमची पोरं घेऊन कड्यावर नाचून त्याचा उदो चालू आहे, तसं तर नाही ना. आज बघा, काळाची गरज आहे मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि हिंदुत्वासाठी आणि सर्वांसाठीच. आज जनतेच्या मनातील हा जो काही प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मला वाटतं दोन्ही पक्षाचे जे मालक आहेत त्या पक्षाच्या मालकांनी सांगितलं. उद्धव साहेबांनी तर सकारात्मक, ज्यावेळेला ती मुलाखत आली विथिन सेकंडमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व जे काय जुनं आहे ते विसरून आम्ही एकत्र यायला तयार आहोत. ते शेवटी महाराष्ट्राचे प्रश्न आणि या मराठी माणसं ज्याच्यासाठी हा जन्म झाला शिवसेनेचा, त्यासाठी जर कुठेतरी 2 पावलं मागे जायला लागतात किंवा ज्या काय मागच्या ज्या आहेत त्या गोष्टी विसरून पुढचा नवीन इतिहास घडवण्यासाठी जर दोघं एकत्र येत असतील तर मला वाटतं उद्धव साहेबांनी जे काय केलेलं त्याचं स्वागतच आहे आणि राजसाहेबांनी पण त्याला प्रतिसाद दिलेला आहे. तर मला वाटतं दोन्ही, आणि शेवटी ठाकरे ब्रँड आहे, शेवटी एक ओरिजिनल, आणखीन एक त्यांनी स्वतःची विचारधारा केलेला एक पक्ष, असे 2 वेगवेगळे आहेत आणि दोन्ही तेवढेच प्रबळ आहेत. आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास त्या ठिकाणी तयार होईल. पण तुम्ही म्हणताय की मराठी माणसासाठी जेवढं कडवट हिंदुत्व म्हणून शिवसेना आहे तेवढीच कडवट मराठी म्हणून मनसे अनेक वेळा पुढे आली, ती आंदोलन केली, ती बरीचशी आंदोलन होती, बऱ्याच आंदोलन त्यांना यश पण आलेलं आहे. पण इतर भाषिकांच्या विरोधात, विशेषतः उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेची भूमिका जी होती ती भूमिका शिवसेनेला आत्ता मान्य असेल का? कारण त्या मतांचाही शेवटी हे किती म्हटलं, भावनिक म्हटलं, काही म्हटलं तरी शेवटी मतांच्या गणिताकरता ही जुळाजुळं होते असंही म्हटलं जाते. पण ती मतं कुठे धोकादायक ठरतील का? मला असं वाटतं शिवसेनेचं धोरण आहे की सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. इथलं कुठेही जातपात न करता. माझा प्रश्न मनसेमुळे
मनसेने जे उत्तर भारतीय भूमिका घेतली होती तो फटका शिवसेना बसू शकतो का? मला वाटतं असं होणार नाही. कारण शेवटी बघा की त्या वेळचे प्रश्न वेगळे होते, आताचे प्रश्न वेगळे आहेत. आता महाराष्ट्राच्या साठी आणि मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून मला वाटतं हे दोन्ही भाव एकत्र येत असेल तर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये नवीन इतिहास घडेल. साहेब 2005ला जेव्हा राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले आणि त्यानंतर आता 2025 आहे, 20 वर्षाचा काळ, पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे. आपणही अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत. कोणी सूप काढले, कोणी वडे काढले, कोणी बिनशर्त पाठिंबा, भाजपची बी टीम. आदित्य ठाकरे तर म्हटले होते की मनसे हा संपलेला पक्ष आहे. हे जे आरोप आहेत, या आरोपानंतर असं वाटतं की हे दोन्ही ठाकरे जुळून घेतील? मला वाटतं मीडियाला पण मी सांगेल की चांगलं काम होतं आहे, तुम्ही पण ह्याच्यामध्ये सामील व्हा. जुनं दोघांनीच व्यक्त केलेलं आहे. आणि मेन शेवटी या पक्षाचा मालक कोण आहे? एका ठिकाणी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि त्यांच्या पक्षाचं राज ठाकरे साहेब आहेत. आणि हे दोन्ही ठाकरेचा ब्रँड एकत्र आल्यानंतर या मागच्या त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की जुनं जे काय आहे ते आम्ही विसरून पुढे महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येत होत आहेत, कळलं की नाही, असं त्यांनी दोघांनी स्पष्ट भूमिका केलेली. त्यामुळे विषय येत नाही. त्यामुळे बाकीच्यांनी मला वाटतं ह्याच्यात लुडबुड करू नये. दोन भाऊ सक्षम आहेत आणि दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा नक्कीच तो जो काय त्यांनी संकल्प मांडलेला आहे या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी तो नक्कीच पुरा होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. बरं, आपण पुढे जाऊयात की दोघे भाऊ जुळून घेतील, मागचा वेळ विचारतील. पण शेवटी मुद्दा येतो तो निवडणुकांचा. महापालिका निवडणुका म्हणजे शिवसेनेचा जन्म झाल्यानंतर महापालिका निवडणुकांच्या मार्फत जी पकड शिवसेनेने जमवली होती ती पकड मनसेला तशी जमवता आली नाही. मनसे आणि शिवसेना आता म्हणजे उभटा पक्ष हे आता या परिस्थितीमध्ये आहेत की आता विधानसभा लोकसभा इलेक्शनमध्ये दोन्ही ठिकाणी त्यांना यश जे आहे ते तितकंसं पाहिजे ते मिळालं नाही आहे. आता महानगरपालिका निवडणुकांमध्ये ह्या दोन्ही गोष्टींवरती तुम्ही म्हटलं दोन्ही फायर ब्रँड आहेत, दोन्ही ठाकरे आहेत. ठाकरेंची तुम्ही त्यांच्यावर काम केलेलंच आहेत. किती जुळून घेतील, किती जागा वाटपामध्ये सामंजस्यपणा घेतील, दोन पावलं कोण मागे येईल का, तिथं गणित जुळेल का? मला वाटतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोघेही भावांनी म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, राजसाहेब असतील, दोघांनी कबूल केलं की आम्हाला एकत्र व्हायचं आहे महाराष्ट्राच्या भल्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी नाही. हा महाराष्ट्र आणि जे काय आज मराठी माणसांवरती जो काय अन्याय होतो आहे, आज तुम्ही बघितलेले कितीतरी ठिकाणी मुस्कटदाबी चालू आहे. आज ठिकाणी सर्वसामान्य मराठी माणूस यामध्ये भरडला जातो आहे. प्रत्येक गोष्टीसाठी रस्त्यावर यावं लागतं आहे. आज कित्येक उद्योगधंदे या ठिकाणी गुजरातला गेलेले आहेत. आज जी परिस्थिती या महाराष्ट्राची केलेली आहे सर्व, आज तुम्ही बघितलं किती भ्रष्टाचार वाढलेले आहेत आणि या भ्रष्टाचाराच्या पैशातूनच विकत घेऊन आज लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी चाललेले आहेत. आणि सर्व बाजार आता कालच मला वाटतं आमच्या विभाग प्रमुख 4 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी गेल्या होत्या शिंदे सेनेत आणि त्यांनी स्वतः अनुभव सांगितला ना. काल त्यांनी स्पष्ट सांगितले की दलाल सोडलेले आहेत त्या ठिकाणी फोडण्यासाठी, पैशाचे आमिष दाखवून त्याला वेगवेगळं हे करून आज जे चाललेलं आहे हे त्यांनी काल सांगितलं ना. त्यांनी ओपनली सांगितलं त्यांनी मीडियासमोर की हे शेवटी हा पैशाचा खेळ जास्त दिवस टिकणार नाही. आज तुम्ही बघितलं हायकोर्टामध्ये त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये हायकोर्टाने ताशेरे मांडलेले. शेवटी सरकारला मागे जावं लागलं. आज हे 3,000 कोटी रुपये कोणाच्या घशात गेले होते? इलेक्शनच्या आदल्या दिवशी मला वाटतं विधान परिषदेचं अधिवेशन चालत असताना BJPचेच आमदार मला वाटतं प्रसाद लाड असतील, दरेकर असतील, यांनी हाच प्रश्न विधान परिषदेमध्ये काढला होता आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एवढी ही कॉस्ट वाढली कशी काय हां. आणि त्याच्या काही विभागाची परवानगी नसताना सुद्धा त्याचं तुम्ही इस्टिमेट बनवून ती जी काही फुगवलेली हे होती ते त्या संदर्भामध्ये त्यांनी आक्षेप घेतला होता ना. BJPचेच म्हणजे युतीमधल्याच आज संजय केळकर सुद्धा या भ्रष्टाचाराच्याबद्दल महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी महापालिकेमध्ये ते आंदोलन करत असतात, विधानसभेमध्ये हे करत असतात. जे चाललेलं आहे ते मला वाटतं सर्व जनता उघड्या डोळ्याने बघते आणि नक्कीच ह्या इलेक्शनमध्ये त्यांची जागा त्यांना ते लोक दाखवून देतील. पण साहेब मग मवियाचं काय? मवियामध्ये राज ठाकरे ज्यांना यायचं होतं तर कधी झाले असते? मागे त्यांनाही विचारण्यात आलं होतं पण त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. पण मग मवियामध्ये ते सामील होतील का किंवा मविया त्यांना सामील करून घेईल? असं वाटतं सर्व पक्ष म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा, पवारसाहेब असतील,
काँग्रेसचे नवीन अध्यक्ष झाले, त्यांनीसुद्धा त्याचं स्वागत केलेलं आहे. शेवटी बघा, दोन नाती-गोती जर एकत्र येणार असेल आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी जर राजकारण करणार असेल तर मला वाटतं सर्वांनीच त्याचं स्वागत करायला पाहिजे. आणि आज या महाराष्ट्राची परिस्थिती काही हे नाही आहे, सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. काय चाललं आहे, कुठे अधोगतीला चाललं आहे, काय चाललं आहे, कशात लक्ष डायव्हर्ट केलं जातं. आज एवढा मोठा भ्रष्टाचाराच्या पैशातूनच ही सर्व खरेदी विक्री चालू आहे ना साहेब. आज लोकप्रतिनिधींना भर दिवसा एखादा पक्ष 20-20 वर्ष काम करतो, वेगवेगळी पदं त्या पक्षामध्ये भूषवली जातात आणि फक्त पैशाच्या आमिषापोटी तुम्ही जर इकडे तिकडे उड्या मारणार असेल तर मला वाटतं जनतेने सुद्धा या बाबतीमध्ये गंभीर दखल घ्यायला पाहिजे की इलेक्शनला या लोकांना त्या ठिकाणी नेस्तानभूत केले पाहिजे. थोडा पुन्हा तोच मुद्दा, पण प्रश्न नंतरचा. एका भावाने टाळीला हात दिला होता, दुसऱ्या भावाने शेवटच्या क्षणी भाजपवर जायचं म्हणून हात मागितला. तो मुद्दा आपल्याला माहिती आहे की राजसाहेब म्हटले की मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केला होता, नांदगावकरांनी तिथे पाठवलं होतं. तो सगळा किस्सा, तुम्ही दोघे भाऊ एकत्र आले, जागा वाटप झालं, पण ज्या मुद्द्यावरून युती फाटली, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद, तर ते एक जुने शिवसैनिक म्हणून मला होतं, कारण तुम्ही त्या प्रक्रियेत असता आणि आहात, अनेक वेळा तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये तो मुख्य भूमिका बजावली देखील आहे. अडीच वर्ष महापौरपद असेल किंवा कुठल्या ठिकाणी महापौरपद असेल, कुठले स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असेल, वेगवेगळी पद्धत, असंख्य पद्धत महानगरपालिकेमध्ये, कारण मोठमोठ्या महानगरपालिका निवडणुका अनेक वर्ष झालेल्या नाही आहेत. त्यामुळे यावेळेस तो फार मोठा पेच निर्माण होईल. तर तिथं कुठेतरी मग वर जुळून घेतलं, पण खालचे कार्यकर्ते जुळून घेतील. मला असं वाटतं दोन्ही नेते, दोन्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे साहेब असतील, या दोघांनी जर संबंधात या जुन्या गोष्टी आणि हे सर्व करून महाराष्ट्राच्या जर भल्यासाठी जर आपण काम करणार असो तर मला वाटतं ह्यामध्ये कुठलीही अडचण काही येणार नाही. शेवटी या दोघांनी ठरवायचं आहे आणि ते नक्कीच ते यातून चांगला मार्ग काढतील. नक्कीच. हे होते राजन विचारे, आणि त्यांनी स्पष्टपणे म्हणजे त्यांच्या मतातून इतकी पॉझिटिव्हिटी येते की दोन्ही भाऊ एकत्र आलेत किंवा येणार आहेत, तर त्यावरून लक्ष येते की ह्या दोन्ही पक्षामध्ये, विशेष करून शिवसेना उभाटा पक्षामध्ये कशा रीतीनं जे जुने शिवसैनिक आहेत, ज्यांना ठाकरे हे नाव जे आहे ते ठाकरे कुटुंब जे एकत्र पाहिजे आणि त्यांची मतं नेमकी काय आहेत, निवडणुका जरी असतील तरी ठाकरे कुटुंब कसं एकत्र आलं पाहिजे, ह्याकरता त्यांचे विचार, त्यांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. एक वाक्य राहिलं, बोला एक वाक्य राहिलं, तुम्ही एंड केला पण बरं ठीक आहे, मध्ये घुसून टाकता Try येईल. महत्त्वाचं वाक्य राहिलं. आज तुम्ही बघितलं असेल की घराघरामध्ये भांडणं लावून ठेवलेत. वडील या पक्षात तर मुलगा त्या पक्षात, मग तिथे कोणतरी भाऊ, काका, मामा, जावय, हे ते असं सर्व अख्ख्या या राजनीतीची, म्हणजे माझ्या 35 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये आज बघितलं असेल अशी परिस्थिती या महाराष्ट्राची आणि देशाची कधीच झाली नव्हती की घराघरामध्ये भांडणं लावून दिलेली आहेत. शेवटी पक्षापेक्षाही जी काय आपली विचारधारा आहे, ज्या विचारधारेच्या प्रेरणेने आपण आज तुम्ही तिथे नगरसेवक झाला असेल, आमदार झाला असेल, महापौर झाला असेल, खासदार, ती निष्ठाच संपून गेलेली आहे. आणि हे जर कुठे संपवायचं असेल तर मला वाटतं यासाठी एकत्र येणं मला वाटतं सर्व गरजेचं आहे.